प्रकारे 7 ते 8 तास भिजवून ठेवलेले तांदूळ मी आता ग्राइंडर केलेला आहे, मिक्सर करून. आता रात्रभर आपण याला फर्मेंटेशनसाठी भिजवत ठेवायचं. तेवढं त्याच्यावर झाकून ठेवायचं. आज रात्री मी मिक्सर करून ठेवलेलं आहे सारण आप्याचं. तिथे छान फर्मेंटेशन होऊन वर आलेलं आहे बघा. आता आपण त्यामध्ये थोडंसं जिरा टाकूया. त्याने आपल्याला स्मेल छान येतं. आणि चवीनुसार मीठ घालून चांगलं फेटून घ्यायचं. आपण मीठ रात्री सुद्धा घालून ठेवू शकतो मिक्सर केल्यावर. अशा प्रकारे फर्मेंटेशन झालेलं आहे. आपण आता हे आप्पे तयार करूया. आप्याचं पात्र ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. 5 मिनिटांनी गरम झाल्यावर आपण तेल लावूया त्याला. आप्याचं पात्र गरम झालेलं आहे. आपण त्याला तेल लावूया. व्यवस्थित तेल सोडून घ्यायचं म्हणजे आप्पे आपल्याला चिटकणार नाही. बारीक करून आप्पे घालते. पूर्ण भरून मिश्रण सोडायचं. त्या प्रकारे घालून झाले आहे. आता आपण मीडियम फ्लेमवर अशा प्रकारे झाकून ठेवूया. हे झाकण काढून बघते. आप्पे तयार झालेले आहेत, फुगून आलेलं आहे. आता बारीक करून आपण आप्पे फिरवूया. वाव, बघा किती सुंदर उठले आहे. म्हणजे आपलं मिश्रण करेक्ट माप आहे आणि फर्मेंटेशन पण खूप व्यवस्थित झालेलं आहे. आपण ह्याच्यापेक्षा लवकर पण काढलं तरी चालतं. ज्यांना कडक लागतील त्यांनी अशा कलर रेड कलर पण घेऊ शकतात किंवा ज्यांना कलर नको एकदम क्वालिटी अतिशय सुंदर टेस्टी आप्पे तयार झालेले आहेत. आपण त्यासोबत चटणी आणि सांबार खाऊ शकतो. ही आहे नारळ आणि फुटाण्याची चटणी. ह्याची रेसिपी तुम्हाला नंतर दाखवतो. खूप सुंदर टेक्स्चर आलेलं आहे. आपल्याला रेसिपी आवडली असेल आणि माप माझं करेक्ट तुम्हाला सगळ्यांना आवडलेलं असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. These brothers my guys, know that we fly, know that they ride or die. Why they wanna move like that? Where you want going?